नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या भयान प्रवासामध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या भयान प्रवासाला सुरुवात करूया. गावाला दुसऱ्या दिवशी जेवण करून पुन्हा आमची बैठक बसली. सुरुवातीला तर साधारण गप्पा मारल्या, पण रात्रीचे 11:15 वाजले तसा दीपक म्हणाला, "अरे कालसारख्या भूतांच्या गप्पा सांगा ना." सगळ्यांनी उत्साहाने होकार दर्शवला आणि विनायक काका म्हणाले, "मी एका पत्रकाराची गोष्ट सांगतो." आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. एका गावाच्या टोकाला दाट जंगलाच्या मध्ये एक काळसर सरोवर होतं. पाण्याचा रंग इतका गडद होता की दिवसासुद्धा त्यातलं तळ दिसायचं नाही. गावातल्या वडीलधाऱ्यांचा दावा होता की त्या सरोवराचं पाणी शापित आहे. जिथे जिथे चंद्रप्रकाश पाण्यावर पडतो तिथे तिथे एक पांढऱ्या सावलीचं प्रतिबिंब उमटतं. पण ती सावली फक्त सावली नसते. 100 वर्षांपूर्वी तिथे एक तरुण स्त्री मालिनी राहत होती. गावातल्या पाटलाचा मुलगा तिच्यावर मोहित झाला होता, पण तिच्या मनात दुसऱ्या मुलावर प्रेम होतं. या गोष्टीचा राग धरून पाटलाच्या मुलानं मालिनीवर खोटा आरोप केला. गावकऱ्यांनी तिच्यावर अन्याय केला आणि तिला या सरोवरात फेकून दिलं. असं म्हणतात की मालिनीचा मृत्यू क्षणात झाला नाही. तिने शेवटच्या क्षणी शाप दिला, "ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्या पिढ्या हे पाणी कधीच शांत सोडणार नाहीत." त्या दिवसानंतर जे कोणी रात्री सरोवराच्या काठावर गेले त्यांनी विचित्र आवाज ऐकले, कोणीतरी रडत असल्यासारखे. ही गोष्ट आहे स्वप्नील नावाच्या पत्रकाराची. शहरात नवी नोकरी सुरू करण्यापूर्वी तो काही दिवस आपल्या गावात आला होता. जुन्या गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता. त्याला वाटायचं की या सगळ्या कथा लोकांनी भीती पसरवण्यासाठी बनवल्या आहेत. एका संध्याकाळी गावातील मित्रांसोबत गप्पा मारताना त्याने सरोवराची गोष्ट ऐकली. सगळे म्हणाले, "तिथे जाऊ नकोस. रात्री तिथे गेलास तर परत येणं कठीण आहे." स्वप्नील हसत म्हणाला, "हे फक्त अफवा आहेत. उद्या रात्री मी स्वतः तिथे जाईन." दुसऱ्या दिवशी मध्यरात्री स्वप्नील कॅमेरा आणि टॉर्च घेऊन सरोवराच्या दिशेने निघाला. जंगलाच्या वाटेवरून चालत असताना त्याला पानांची सळसळ, किड्यांचा किरकिर आवाज ऐकू येत होता. चंद्रप्रकाश हलका होता, पण जेव्हा तो सरोवराजवळ पोहोचला तेव्हा वाऱ्याची दिशा अचानक बदलली. पाण्याचं पृष्ठभाग स्थिर होतं, पण त्यातून मंद असा पांढरा प्रकाश झिरपत होता. स्वप्नीलने कॅमेरा काढला आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्याच्या कॅमेऱ्यावर विचित्र धुके उमटत होतं. तो लक्ष देण्याआधीच पाण्यावर एक लांब केसांची बाई दिसू लागली. तिचा चेहरा धुक्यात लपलेला, पण डोळे मात्र चंद्रासारखे चमकत होते. "कोण आहे तिथे?" स्वप्नीलने मोठ्याने विचारलं. त्याला एक मंद, रडण्यासारखा आवाज ऐकू आला. आवाज म्हणत होतं, "माझी कहाणी लिही. माझं सत्य उघड कर." स्वप्नीलच्या अंगावर काटा आला. तो मागे हटायचा प्रयत्न करत होता, पण पाय सरकले. तो पाण्याच्या अगदी काठावर उभा राहिला. त्याला जाणवलं की सरोवराचं पाणी जणू त्याला ओढत आहे. काठावरची गवतं ओलसर हातासारखी त्याच्या पायाला चिकटतायत. धुकं हळूहळू विरत गेलं. आता ती बाई पूर्णपणे दिसू लागली. पांढरं झगेदार वस्त्र, केसात जंगली फुलं आणि डोळ्यात काळसर वेदना. ती बोलली, "मी मालिनी. माझा मृत्यू खोट्या आरोपांमुळे झाला. माझ्या कथेचं सत्य कोणी सांगितलं नाही. माझं नाव काळ्यानं पुसून टाकलं. तू मला ऐकशील का?" स्वप्नील घाबरलेला असला तरी त्याने मान डोलावली. अचानक त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या दृश्यांचा प्रवाह आला. गावातील चौक, लोकांचा संताप आणि मालिनीचा ओरडणं आणि तिचं सरोवरात पडण्याचा क्षण. सगळं इतकं जिवंत होतं की तो स्वतः त्या काळात गेला आहे असं वाटत होतं. दृश्य संपताच मालिनीचा आवाज पुन्हा आला, "माझं सत्य लिही. लोकांना सांग. माझा आत्मा शांत होईल." स्वप्नील झटकन शुद्धीवर आला. त्याच्या हातातला कॅमेरा अजूनही चालू होता. त्याने फोटो पाहिले. प्रत्येक फोटोमध्ये पांढरं धुकं, पण एका फोटोत मालिनीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. तो मागे वळून गावाकडे धावत सुटला.
मागून पाण्याच्या हलक्या लहरींमध्ये एक गोड आवाज घुमत होता, धन्यवाद. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वप्नीलने गावातील वृद्ध लोकांना सगळं सांगितलं. आधी कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण जेव्हा त्याने फोटो दाखवले तेव्हा सगळेच थबकले. काही वृद्ध मंडळींनी मान्य केलं की त्यांच्याच पूर्वजांनी खरंच मालिनीवर अन्याय केला होता. गावकऱ्यांनी सरोवराच्या काठावर एक छोटं स्मारक उभारलं आणि त्या दिवसानंतर तिथून रडण्याचे आवाज येणं बंद झालं. स्वप्नीलला समजलं की काही आत्मे केवळ सुडासाठी नाहीत, तर सत्यासाठी भटकतात. त्याने मालिनीची कहाणी आपल्या लेखातून जगासमोर आणली. तो लेख प्रसिद्ध झाला आणि लोकांनी त्या काळसर सरोवराकडे आता भीतीनं नाही, तर आदरानं पाहायला सुरुवात केली.